एकदा झाडं लावायची ठरवल्यानंतर आमच्यामध्ये प्रचंड उत्साह संचारला आणि मग हे वृक्षारोपण कसं करावं याच्यावरती आमची वेगवेगळ्या मित्रांशी आणि या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांशी चर्चा सुरू झाली। एक निश्चित होतं की आम्हाला हे जे जंगल हवं होतं हे अक्षरशः नैसर्गिक पद्धतीनं हवं होतं। म्हणजे आपल्या कोकणातल्या देवराया जशा असतात तसं हे जंगल भविष्यात पूर्ण वाढ झाल्यानंतर दिसावं अशी आमची इच्छा होती। पण तरीही जंगल लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धतींचा आम्ही अभ्यास करायचं ठरवलं। त्याच्यात एक लोकप्रिय पद्धती म्हणजे जपानी जंगल लागवडीची पद्धत ज्याला म्हणतात मियावाकी जंगल, तर त्याच्यावरती आम्ही काही अभ्यास केला। ही तर खरं तर सगळ्यात जास्त लोकप्रिय पद्धत आहे। याच्यामध्ये काय केलं जातं की अतिशय जवळजवळ झाडं लावली जातात। त्यामुळे पहिल्या वर्षापासून आपण ज्या एरियामध्ये झाडं लावतो तो सगळा परिसर आपल्याला हिरवागार दिसायला लागतो। पण त्याचा अधिक अभ्यास केल्यानंतर लक्षात असं आलं की अतिशय जवळजवळ झाडं लावल्यामुळं आणि त्याची काळजी घेतल्यामुळं त्या पद्धतीनं झाडं लागवडीचा जो खर्च येतो हा खूप येतो। आणि 4-2 गुंठावर ज्यावेळेला आपल्याला लागवड करायची असेल, कमी क्षेत्रावर लागवड करायची असेल, त्यावेळेला या पद्धतीनं जर आपण जंगल लावलं तर ते कदाचित परवडू शकेल। परंतु 10-12 एकर अशा मोठ्या क्षेत्रावर ज्यावेळेला आपल्याला जंगल लावायचं असतं त्यावेळेला मियावाकी जंगलाला जो खर्च येतो तो जर आपण करायला गेलो तर तो खूपच जास्त खर्च येईल आणि मग ते काही परवडणारं जंगल उरणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला मियावाकी जंगलमध्ये जवळजवळ झाडं लावली जातात त्यावेळेला पहिली 1-2 वर्ष ती जोमानं वाढतात। परंतु जसजशी ती झाडं मोठी व्हायला लागतात तसतशी त्यांची जमिनीमध्ये एकमेकांसाठी अन्नासाठी स्पर्धा चालू होते आणि जमिनीच्या वरती सूर्यप्रकाशासाठी एकमेकांची स्पर्धा चालू होते। आणि मग या स्पर्धेमध्ये जी झाडं जगतात किंवा जिंकतात तेवढीच झाडं जगतात आणि मग त्या झाडांच्या मधली जी झाडं असतात ती क्रमाक्रमानं नष्ट होत जातात। आपण जर कुठलंही नैसर्गिक समृद्ध जंगल बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फार दाटीवाटीनं बुंधे असलेली झाडं दिसत नाहीत। झाडांची वरती कॅनोपी तयार झालेली असते परंतु त्यांचे बुंधे एकमेकांपासून लांब असतात, कारण प्रत्येक झाडाला स्वतःची स्पेस हवी असते। त्यामुळं मियावाकी जंगलामध्ये आपण जर झाडं जवळजवळ लावली आणि भविष्यात जर ती मरणार असतील तर त्या झाडांवरती केलेला खर्च फुकट जाईल असं आम्हाला वाटलं आणि मग ट्रॅडिशनल पद्धतीनंच आपण हे जंगल लावलं पाहिजे हे आम्ही निश्चित केलं। आणि अनेकदा असं होतं की आपण व्हॉट्सअपवर फेसबुकवर अनेक लेख वाचत असतो। त्याच्यातला एक लोकप्रिय लेख मला नेहमीच आवडायचा। अनेकदा जागा बदललेली असते त्या लेखांमध्ये, पण त्या लेखाचा एक टोन असा असतो की अमुक एक घाटातून अमुक एक मनुष्य जायचा आणि जाताना तो सीताफळाच्या बिया टाकायचा। काही वर्षांनी त्या ठिकाणी मग सीताफळाच्या बिया रुजल्या, त्यांना फळं यायला लागली आणि मग त्या परिसरातील ग्रामीण लोक होती ती सीताफळं गोळा करून आज त्या ठिकाणी रस्त्यावर विकायला बसलेली तुम्हाला दिसतात। आणि मग याच्यातून जंगल पण तयार झालं, झाडं पण तयार झाली आणि ग्रामीणांना रोजगार पण मिळाला। अशा अनेक गोष्टी माझ्या वाचनात येत होत्या आणि मग डोक्यामध्ये ह्या सगळ्याचा विचार करून आपलं जंगल कसं वाढवता येईल याचा विचार चालू होता। सगळ्यात सोपी गोष्ट आम्हाला अशी वाटली ती म्हणजे बीजरोपण। फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची बिया गोळा तयार करायच्या आणि त्या आपल्याला हव्या असलेल्या जागेमध्ये सगळीकडे पसरून द्यायच्या आणि नॅचरली पाऊस पडल्यानंतर त्या बिया रुजतील आणि त्याची झाडं तयार होतील, रोपं वाढतील आणि हळूहळू त्याचं जंगल तयार होईल। आणि आम्ही अतिशय वेगानं कामाला लागलो आणि अक्षरशः अख्खा टेम्पो भरून वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आम्ही जमा केल्या। त्याच्यामध्ये आंब्याच्या बाटा होत्या, आठला होत्या, जांभळं होती, आईन, किंजळ, खैर, शिवण, जे अनेक प्रकारच्या बिया होत्या की ज्या आम्हाला गोळा करता आल्या सहजासहजी त्या आम्ही केल्या। आणि मे महिन्याच्या शेवटी मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी मिळून त्या 10 एकर जागेवर त्या सगळ्या टेम्पो भरून बिया आम्ही पसरल्या आणि त्याच्या पुढचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे। पहिला पाऊस पडून गेला, 15-20 दिवस होऊन गेले आणि मग मी आणि माझ्याबरोबर माझ्या गावामध्ये दत्तूदादा म्हणून पूर्वीपासून एक जण आमच्याकडे नेहमीच कामाला असतात, तर माझ्यापेक्षा खूप वयानं मोठे आहेत। आम्ही दोघं जण अतिशय उत्सुकतेनं त्या आपण टाकलेल्या बिया आता रुजल्या असतील म्हणून बघायला गेलो। त्या सगळ्या जागेवरती आम्ही फिरलो आणि मला आश्चर्याचा धक्का बसला। त्या ठिकाणी मी पेरलेल्या बिया तर नव्हत्याच, पण मला असं वाटत होतं की बिया जरी नसतील रुजल्या तरी किमान त्यांची टरफलं किंवा काहीतरी मिळायला हवं, पण मला त्याच्यापैकी काहीच मिळत नव्हतं। मला आश्चर्य वाटलं आणि मी माझ्याबरोबर आलेल्या दत्तूदादाला विचारलं
की अरे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात बिया सगळ्या एरियामध्ये पसरून टाकल्या, पण याच्यापैकी काहीच बिया का नाही दिसत आहेत या ठिकाणी. तेव्हा तो मला शांतपणे म्हणाला की जेव्हा आपण मोकळ्या जागेवरती बिया टाकतो त्यावेळेला त्याला अनेक शत्रू असतात. शालजीव येतं, माकडं असतात, खारी असतात, मुंग्या असतात, हे सगळे येऊन त्या बिया खातात कारण ते त्यांचं भक्ष्यच आहे. शिवाय ज्या वेळेला पहिलाच पाऊस फार मोठा पडतो त्यावेळेला वेगानं पाणी येतं आणि जमिनीच्या वरच्या थरावरच्या बिया त्या पावसाबरोबर वाहून जातात. त्यामुळं नुसत्या जमिनीच्या वरती बिया टाकून काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा त्या जर आपण जमिनीत थोड्या टोकून लावल्या असत्या तर रुजवण अधिक चांगली झाली असती. मी त्याला म्हटलं की एवढं सगळं छान आहे, पण मला तू त्यावेळेला का नाही सांगितलंस, कारण या सगळ्या बिया टाकताना तू तर माझ्याबरोबर होतास. तेव्हा तो मला सहज कोकणी प्रवृत्तीनं म्हणाला, तुम्ही मला विचारलं कुठं, विचारल्याशिवाय कुणाला काय बी सांगू नये.